हाय मुलांनो, आज आपण 37th लेसन बघणार आहोत. रियोकन अँड द स्टार फिश. रियोकन वॉज अ मॉन्क हू लिव्ड इन जपान. तर रियोकन हा एक मॉन्क म्हणजे काय, तर साधू होता जपानमध्ये राहणारा. ही वॉज अ वेल नोन टीचर अँड अ पोएट अँड अ कॅलिग्राफर. तर तो जो रियोकन होता तो सगळ्यांना माहिती असलेला, म्हणजे सर्वश्रुत सगळ्यांना माहीत असलेला एक छान टीचर म्हणजे शिक्षक होता. त्याचप्रमाणे तो पोएट म्हणजे कवी पण होता आणि कॅलिग्राफर होता. कॅलिग्राफर म्हणजे माहीत आहे का, असे छान छान अक्षरं लिहितात बघा, तर त्यांना म्हणतात कॅलिग्राफर. One day he was walking on the beach and he saw that hundreds of starfish had been washed ashore in a storm. एके दिवशी तो एका समुद्र किनाऱ्यावरती चालत होता आणि चालताना त्यानं बघितलं की वादळामुळे काय झालं होतं, समुद्रामध्ये वादळ आलं होतं आणि त्या वादळामुळे समुद्राच्या पाण्यासोबत 100 म्हणजे खूप सारे स्टारफिश, हंड्रेड्स म्हणजे काय इथे घ्यायचे, संख्या घ्यायची नाही, तर खूप सारे स्टारफिश समुद्र किनाऱ्यावरती आले होते. द स्टॉर्म हॅड ब्लोन ओव्हर अँड द स्टारफिश वेअर डाईंग इन द हॉट सन. आता ते जे वादळ होतं ते निघून गेलं होतं, पण ते जे पाण्यासोबत बाहेर आलेले जे स्टारफिश होते ते तसेच तिथं समुद्र किनाऱ्यावरती होते आणि आता ते उन्हामुळे मरायला लागले होते. रियोकन बिगॅन टू पिक अप द स्टारफिश वन बाय वन. असे बघा, असे स्टारफिश आहे ना, ते समुद्र किनाऱ्यावर आले होते. मग हा जो रियोकन होता त्याने काय केले, एक एक स्टारफिश उचलायला सुरुवात केली. ही थ्रू देम बॅक इन द सी. आणि परत समुद्रामध्ये त्यांना टाकायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय होईल, तर ते उन्हामुळे ते मरून जाणार नाही. ते समुद्रात टाकल्यावर पाण्यामध्ये परत ते जिवंत होतील, चांगले होतील, हो ना. व्हॉट्स द यूज, सेड हिज डिस्पायल हू वॉज वॉचिंग रियोकन. मग रियोकन सोबत त्याचा एक शिष्य सुद्धा होता. तो म्हटला, याचा काय उपयोग आहे. देअर आर हंड्रेड्स ऑफ फिश डाईंग. आता किती खूप सारे स्टारफिश आहेत ना, मग ते सगळेच मरत आहेत. त्यातले तुम्ही फक्त थोडेसेच वाचवणार, कारण जोपर्यंत रियोकन सगळ्या फिशपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सगळे काय माहीत जिवंत राहतील का नाही, हो ना. थ्रोविंग बॅक अ फ्यू ऑफ देम विल नॉट मेक एनी डिफरन्स. तर एवढे सगळे फिश मरत आहेत आणि त्यातले काहीच तुम्ही फक्त समुद्रामध्ये उचलून टाकत आहेत, त्याने काय फरक पडणार आहे. म्हणजे जर समजा 100 असतील आणि त्यातले तुम्ही 2च वाचवले तर 98 तर मरून जाणार आहेत. मग त्याचा काय उपयोग होणार आहे, असा तो शिष्य रियोकनला म्हणाला. रियोकन पिक्ड अप अनादर फिश. रियोकनने अजून एक स्टारफिश उचलला. इट विल मेक अ डिफरन्स टू दिस लिटिल फिश, सेड रियोकन, थ्रोविंग द फिश बॅक इन टू द सी. आणि मग तो उचललेला जो मासा होता त्याच्याकडे बघत रियोकन म्हणाला की बाकी कोणाला फरक पडणार नाही की 100 पैकी फक्त 2च फिश वाचतील, बाकी काय फरक कोणाला पडेल माहीत नाही, पण हा जो छोटा फिश आहे त्याचा तर जीव वाचेल ना, मग त्याला फरक पडणार आहे. असं म्हणून त्यानं तो उचललेला जो मासा होता तो समुद्रामध्ये फेकून दिला. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून काय शिकलं, व्हेन हेल्प इज नीडेड इट इज इम्पॉर्टंट टू गिव्ह वॉट एव्हर हेल्प यू कॅन गिव्ह. जेव्हा एखाद्याला मदत पाहिजे असेल तर त्याला जी मदत पाहिजे ती तुम्ही केली पाहिजे. तुम्ही असा नाही विचार केला पाहिजे की माझ्या एकट्याच्या मदत करण्याने ह्याला काय फायदा होईल, तर त्या व्यक्तीला, त्या माणसाला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना त्याचा थोडासा का होईना तरी फायदा होणार आहे ना. म्हणून ज्याला मदत पाहिजे आहे त्याला मदत करायची आहे. ठीक आहे. आपण म्हणतो ना खारीचा वाटा किंवा मुंगीची मदत, असं म्हणतो की नाही. आता खारीचा वाटा काय माहीत आहे का तुम्हाला, तर जेव्हा रामसेतू बांधत होते की नाही समुद्रामध्ये, तेव्हा ते एक छोटीशी खार होती, खारुताई, तर ती छोटासा दगड नेऊन त्या रामसेतूमध्ये ठेवत होती. आता तिच्या एका छोट्याशा दगडाने काय फरक पडणार होता का, नव्हता, पण तरी सुद्धा तिच्या मनात इच्छा होती की नाही मदत करण्याची. तर असं, ओके. तर त्याने किती फरक पडेल हे महत्त्वाचं नाही आहे, पण आपली इच्छा आहे मदत करण्याची आणि आपण मदत केल्यामुळे एखाद्याला मदत होणार आहे. काय माहीत ती मदत त्याला गरजेची असेल त्यावेळेस. ओके, समजला हा लेसन. म्हणून ज्याला कोणाला मदत पाहिजे असेल तिथं विचार न करता मदत करायची.
समजलं? बाय बाय.